तर मंडळी, जेव्हा एका स्त्रीची हिंमत तुटते ना, तेव्हा ती तिच्या मुलाकडे पाहते आणि त्या क्षणी तिला लढण्याची हिंमत येते आणि संकटाला सामोरं जाण्याची ताकद मिळते. एका आईला सर्वात मोठं जगण्याचं कारण ते म्हणजे तिची मुलं-बाळं असतात. तर नमस्कार मंडळी, मी संध्या. तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आता बघा, मस्त सकाळी-सकाळी कामाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी ऊन पण चांगलं पडलं आहे. कारण 2 ते 3 दिवसापासून पाऊस चालू होता. आता पाऊस पण थांबला आहे आणि ऊनसुद्धा चांगलं पडलं आहे. यांनाही थोडंसं उशिरा जायचं होतं आज, कारण माझ्या गॅलरीतल्या ज्या कुंड्या आहेत म्हणजे झाडं, तिथं खूप असं कीड वगैरे लागलेली आहे झाडांना त्या. हे म्हटलं आज मी जरा उशिरा जातो, म्हणजे गॅलरीचं काम तेवढं आपण आवरून घेऊ. तर झाडाला पण कट करायची होती आणि खत पाणी पण आणलं होतं यांनी, तेच त्याला घालायचं होतं. तर तुझं रांगोळी काढत बस बाई, माझं काम आवरतो तोपर्यंत. तर नेहमीप्रमाणे उंबरठा स्वच्छ करून घेतला आणि उंबरठ्यावर रांगोळीसुद्धा काढली. उंबरठ्यावरची रांगोळी मी रोज काढते बरं का, पण रोज काही तुमच्यासोबत शेअर नाही करत. कारण की मग आपलं चॅनल रेसिपीचं आहे. पण माझं अजून एक चॅनल आहे गुरु गौरी आर्ट्स म्हणून. तिथे मी माझ्या रोज रांगोळीची व्हिडिओ मी टाकत असते. पण आज मला तुमच्यासोबत सकाळचं रुटीन पण दाखवायचं होतं, म्हणूनच म्हटलं आज थोडीशी रांगोळी पण तुमच्यासोबत शेअर करावी आणि हे पण तुम्हाला थोडंसं दाखवावं. तर उंबरठ्यावर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि जो बाहेरचा पोर्च आहे ना, त्यालाही स्वच्छ करून घेतलं. आणि खूप घाई गडबड तर असली ना कामाची, तिथे मी छापचा उपयोग करते बरं का. म्हणजे खाली कुठलाही कलर घालायचा आणि त्यावर छाप हा घालून घ्यायचा. त्यावर पांढरी रांगोळी तर घातली म्हणजे खूप सुंदर आणि उठून दिसतं आणि पटकनसुद्धा होतं. रांगोळी काढायला खूप जास्त वेळ लागत नाही. अशा घाई गडबडचे कामे हे छापच माझ्या कामी पडतात. तर आता 2 ते 3 दिवसापासून काय होतं ना, ते शेजारचे जे बांदर आहेत त्याचे 2-3 पिलं आहेत. ते रोज रांगोळी जाऊन बसतात आणि रांगोळी पुसल्या जाते. त्यामुळे मनाला एक असं उदास वाटतं की आपली रांगोळी रोज मांजरी पुसून टाकतात. म्हणून मी आज छापचाच उपयोग करून रांगोळी काढली. म्हटलं पुसली तरी चालतं, म्हटलं जाऊ द्या. साईडला मी सगळं स्वस्तिक काढली आणि हळदी कुंकू घातलं आहे आणि तो पण त्यांनी यांच्या कामालासुद्धा सुरुवात केली बरं का, म्हणजे रांगोळी काढेपर्यंत. आता हे यांच्या झाडांचं म्हणजे ज्या कुंड्या आहेत त्याला थोडंसं उकरून काढते मातीला, म्हणजे त्याचं खत पण व्यवस्थित टाकता येईल त्याला आणि फवारणी पण चांगली करता येईल. त्या बाहेरच्या कुंड्या आहेत ना, त्या मी सगळ्या गॅलरीत आणल्या आहेत. काही गॅलरीतच आणलं आहे, तर काही त्यांनी बाहेरच खत पाणी घालून त्यांना स्प्रेसुद्धा मारून दिला आहे. तर निसर्गानं आपल्याला दिलेलं मन हे सुपीक जमिनीसारखं असतं. जिथं आपण जे पेरू तेच उगवतो. आपण रोज मनामध्ये नकारात्मकतेचे बीज पेरत बसलो ना, तर यशाची अपेक्षा कशी करू शकतो? म्हणूनच आज आणि आत्ताच आपले विचार बदलावायचे आणि मनामध्ये आत्मविश्वास आणि जिद्दीचे रोप पेरायचे. मग घरातील कोणतंच यश आपल्यापासून लांब राहू शकत नाही. आणि हे खरं आहे बरं का. मोठ्या यशाच्या प्रत्येक शिखरामागे आपल्या आवडत्या व्यक्तीचा निस्वार्थ विश्वास दडलेला असतो. तिची साथ जर असेल ना, तर माणूस स्वप्नच पाहत नाही, तर ते सातत्यात उतरून जग जिंकण्याची हिंमत करतो. आणि हे माझ्या मिस्टरांची खूप मला साथ आहे, म्हणूनच मी एवढं सगळं करू शकले. आपण रोज सकाळी उठतो, घरातला कचरा बघतो, कुठे कपडे आहे का, कुठे काही पसारा आहे का, हे सर्व बघून ना आपलं कधी-कधी डोकं गरगरायला लागतं. पण खरं सांगू का, पण ज्या दिवशी घर थोडंसं का होईना नीटनेटकं आवरलेलं असेल ना, मग त्याच दिवशी मन पण आपलं आपोआप हलकं होतं बरं का. आणि त्यामुळेच आपल्या आई-आजी कायम म्हणायच्या, "घर स्वच्छ ठेवलं की लक्ष्मी येते." पण खरं तर लक्ष्मीपेक्षा आपल्या मनाची शांती येते बरं का ताईंनो. घरदार आवरलेलं असेल ना, तर काय फरक पडतो माहिती आहे का? रात्रीची झोप चांगली लागते बरं का आणि चिडचिड होत नाही, काम करायला आळस येत नाही आणि आपोआप आपले हातपायसुद्धा चालतात. आपलं घर खूप मोठ्या महागड्या वस्तूंनी सजलेलं पाहिजे असं काही नसतं बरं का. फक्त आपलं घर नीटनेटकं आवरलेलं असावं असं मला तरीच वाटतं. आता घरात पसारा कमी झाला, की आपल्या मनातला पसाराही हळूहळू कमी व्हायला लागतो. कारण खाणं-पिणं झालं, की रोज घरातला एक जरी कोपरा आवरला ना, तर खूप शांत वाटते. आणि बघा मनाला पण खूप हलकं वाटते आणि घर व्यवस्थित दिसते आणि आपणही व्यवस्थित राहतो. त्यामुळे जेवढं जेवण झालं, की एक तरी कोपरा हा घरातला आवरायला काढायचा. अगदी हलकंसं काम होतं आपलं. एकदम तर काही आपण आवरायला गेलं, तर एकदम कुठलंच काम होत नाही. म्हणून आपण रोज थोडं-थोडं एक घरातला कोपरा हा आवरून काढायचा. म्हणजे पटकन आपले कामं होतात. एकदम लोड आपल्यावर तो पडत नाही. तर आज पण असं मी रोज एक-एक कोपरा तर आवरत असते, पण यांना थोडा उशिरा जातो म्हणून यांनी हा गॅलरीतला आमचा कोपरा हा चांगला स्वच्छ करून घेतला बरं बाल्कनीमधला. म्हणजे तिथं कुंड्यावर आहे ना, तिथं सगळं त्यांना खत पाणी दिलं आणि स्प्रेसुद्धा मारून घेतला. जे खालचं ते झाड आहे माझं जास्वंदीचं, त्याला खूप 2 वर्षापासून लावलेल्या खूप फुलं आले ते त्याला आता, पण कट करून घेतलं कारण खूप कीड लागली होती त्याला. म्हणजे ते कट करून घेतले पूर्ण, त्याला फक्त फांद्या ठेवल्या. त्याला खत, पाणी, स्प्रे पण मारून घेतला म्हणजे आपलं गणपतीपर्यंत फुलंसुद्धा माझ्या येतील देवाला वाहण्यासाठी. तर खालच्या झाडांनाही चांगलं खत पाणी दिलं आणि पाणीसुद्धा घालून दिलं आहे. आता रोज तर काही नाही, पण आधीमध्ये 8 दिवसातून 15 दिवसातून आपण हे खत पाणी त्याला घालत असतो. आता यांनी यांचं काम केलं तर यांना लागली आता गुळाची चहाची तलप. तर असं हे म्हटलं आता मला गुळाची चहा ठेव म्हणले, नंतर मी माझं ड्युटीवर जातो. तर गुळाची चहा इथं बनवली यांच्यासाठी. तर थोडं पाणी आणि गरजेप्रमाणे पाणी घातलं आणि
चहा पावडर घातली, थोडंसं आवडीप्रमाणे गूळ घातला बरं का, गूळ कमी जास्त तुम्ही घालू शकतात. दूध घातलं, हे चहा म्हणजे अजिबात फाटत नाही. कोणी कोणी त्यात सोडा टाकतं, पण मी सोडा न टाकताच ही गुळाची चहा इथं बनवत आहे. तर इथं पाणी, चहा पावडर चांगली उकळून घेतली, त्यात थोडंसं दूध घातलं आहे, गरम दूध. तुम्ही थंडही घालू शकता. चहा उकळल्यानंतर चहा घेतली. आम्ही दोघांनी पण मस्त गरम गरम चहा प्यायची होती यांना. हे म्हणलं जरा थकवा पण जाईल माझा, तर चहा कर म्हटलं, आपल्याला गुळाची चहा कर. तर आम्ही बसले दोघं इथं चहा पीत. तर असे जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ब्लॉगचे, तर मला नक्कीच सांगा, म्हणजे मी असे व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर हा होता तर माझा आजचा व्हिडिओ. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.